जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर बघा सकाळचं काम आवरून आणि आता दोघी पण रेडी झालेलो आहेत. तर चला आजचा ब्लॉग थोडासा अलग आहे आणि सगळ्यांसाठी खरं तर स्पेशल आहे. कारण आज आमच्या घरी सगळ्यात मेन म्हणजे गेस्ट येणार आहे. आणि कोण पाहून येणार आहे तर ते तो आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. पुढे आहे की नाही, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा आता आमचं पण आवरून घेतलं आणि आता घरातलं पण सगळं आवरून घेतलं. आणि कोणते पण नवीन जरा पाहुणे येणारे असले ना तर सगळं आवरून आणि एकदम व्यवस्थित राहावं लागतं. तर आता हे पाहुणे थोडेसे मोठेच आहे म्हणलं तर मग एकदम व्यवस्थितच. आणि सगळ्यात मेन पाहुणे येणार म्हणल्यावर आपण कसं घरदार स्वच्छ टिपटॉपमध्ये ठेवतो. तर आज आमच्या सकाळपासून तेच गडबड चाललेली. त्यामुळे खरं तर ब्लॉग बनायला सकाळची सुरुवात करायची पण टाईमच नाही भेटला. कारण मग मंदिराकडलं सगळं आवरायचं होतं. आणि सगळ्यात मेन आता कसं मंदिर जवळ आहे घराजवळ, त्यामुळे मंदिर आणि घर दोन्ही पण एकदम व्यवस्थितच ठेवावं लागतं. आणि कोणी जर येणार असलं तर मग काही विषयच नाही. कारण प्रत्येक गोष्टीत म्हणजे एकदम साफसफाई स्वच्छता ठेवली तरच तिथं म्हणजे लक्ष्मी असते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर मग आम्ही पण दोघींचं सगळं आवरून घरदार पुसून स्वच्छ आवरून आणि बघा आता मस्त रेडी झालो. तर चला स्पेशल आपले गेस्ट येणार आहे. तर कोण येणार आहे आता आम्ही तुम्हाला जास्त येण्याकरता सांगून देतो. तर आपले बोरणारे सर तर ते येणार आहे आज आमच्या घरी. आणि सगळ्यात मेन कसं आता सर येणार म्हणल्यावर आणि एवढी मोठी हस्ती एवढे मोठे पाहुणे आणि सगळ्यात मेन त्यांचा पद पण किती मोठं आहे. त्याच्यामुळे आपण पण त्या लेवलपर्यंत म्हणजे जेवढी स्वच्छता ठेवता येईल जेवढं व्यवस्थित टिपटॉप पण ठेवता येईल तेवढे आम्ही प्रयत्न करू. कारण आता कसं सगळं व्यवस्थितच पाहिजे. आणि सगळ्यात मेन आता सर येणार म्हणल्यावर त्यांच्यासोबत बाकीचे पण बरेचसे म्हणजे मोठे मोठे लोक येणार आहे. तर मग सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे. तर आमचा सकाळपासून तीच गडबड चाललेली आहे. तर चला कसं आहे आता यायचं कारण त्यांचं का ते मुकुंद देवीच्या दर्शनासाठी आलेले होते. आणि तिकडूनच येता म्हणजे अचानक आम्हाला कळलं की रात्रीच का ती येणार आहे म्हणून. आणि मग आम्ही जास्त काही व्यवस्थित आवरून नव्हतं ठेवलेलं. त्याच्यामुळं मग सकाळी त्यांनी 10-11चा टाइम दिला. तर त्याच्यामुळं म्हणलं चला आता जेवढं सकाळी पटकन आवरता येईल तेवढं आवरून घेऊ, ऐक नाही. तर बघा ते खरं खास म्हणजे आपल्या मुकुंदा देवीच्या दर्शनाला आलेले येतं. कारण की ते गंगापूरला गेले होते आणि गंगापूरवरून वापस येताना त्यांना म्हणजे एक म्हणत आलं की चला आपण मुकुंदा देवीच्या दर्शनाला जाऊ. कारण की ती मांजरीला कंटिन्यू जात राहते आणि तिथं मोठा असा म्हणजे त्यांचं भरपूर हे आहे. तर चला मग ते इकडं पण आले होते आपल्या मुकुंदा देवीच्या दर्शनाला. आणि आत्ताच म्हणजे अजून यायचे. तर चला बघू आता त्यांचीच वाट बघतोय. आणि कसं आता एवढं मोठे म्हणल्यावर थोडं थांबतच यावं लागतं. काहीतरी कार्यक्रम असल्यामुळं त्यांना तिकडे जावं लागलं होतं गंगापूरला. तर मग ते येता येणार आहे असं. चला आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा आत्ताच आपले पाहुणे पण आले आणि तर आता बसलेले तर घरामध्ये. आणि आमच्या दोघींचं पण चाललेलं आहे बघा चहा पाणी ते करून घ्यायचं. कसं आपले आता नवीन पाहुणे म्हणल्याच्या नंतर चहा ते एकदम व्यवस्थितच झालं पाहिजे. तर बघा बसलेले तर सगळे सर ते आणि बाकी मामन ते पण. तर इकडं भुवन ते बसलेले तर बघा सगळ्यांचं चाललेलं आहे चहा प्यायचं. आणि कसं म्हणजे त्यांना जेव्हा आपल्या घरभरणीची पूजा झाली होती का तेव्हाच बोलवलं होतं. पप्पांनी त्यांनी आमंत्रण दिलं होतं पण तेव्हा त्यांना म्हणजे टाईम नव्हता. तेव्हा दुसरीकडेच म्हणजे कुठंतरी गावाला गेलेले होते. तर म्हणलं मग त्यांचं म्हणणं आज झालं की चला आता गंगापूरला गेलेले होते तर मग घरी जाता वेळेस भेट देऊन जाऊ. कारण की घरभरणीची पूजाच्या टायमालाच बोलवलेलं होतं सरांना. पण मग आता आलेलं आहे बघा. आणि मग आता एवढे मोठे सर म्हणल्याच्या नंतर पूजन तर झालंच पाहिजे. तर भवानी ताईचं चाललेलं आहे बघा पूजन करून घ्यायचं. तर गुच्छा शाल वगैरे आणि नारळ ते पण आणलेलं आहे. कसं आता मोठे सर म्हणल्याच्या नंतर मग आपल्या घरी लई दिवसानंतर आले. आणि सगळ्यात मेन आपल्याला म्हणजे एक भेट देण्यासाठी आलेले. तर मग म्हणलं चला पूजन ते पण करू. तर इकडं आमच्या मळ्यातले म्हणजे गावातले दादा पण आहे. तर पप्पा ते पण आहे बघा सगळेजण. तर सरांचं मस्तपैकी शाल नारळ ते देऊन मस्त असं स्वागत केलं. आणि इकडचे तर आपले म्हणजे दिरण तेच आहे. तर सगळे मामा ते आलेले आहेत बघा. अनिल भुवन ते पण आहे. तर सगळ्यांना बोलवलेलं होतं. आणि शंभूज पप्पाच त्यांचं चाललेलं आहे. तर मग सगळ्यांनाच म्हणजे त्या सरांसोबत जेवढे आलेले तेवढ्यांना सगळ्यांना शाली ते देऊन. कारण की आपल्या घरी जरा कोणी स्वतःहून जर आलं ना भेट देण्यासाठी तर एकदम भारी आणि आनंदाची गोष्ट असती. तर मुकुंदा देवीच्या दर्शनाला बी आले आणि मग आमची पप्पा त्यांना भेट द्यायला पण आले. तर बघा सगळे जणांचं चाललेलं तर फोटो ते काढायचे. तर आता शंभूला बघा शंभूसोबत बोलत होते. पण आता तुम्हाला तर माहीतच आहे ना की आमचा शंभू थोडासा लाजोळा आहे. म्हणजे शंभू तर नुसतं हा म्हणला की सर म्हणले चाल शंभू आमच्यासोबत. तर बघा शंभूसोबत बोलले आणि आता लगेच निघाले बघा. तर कसं आले तेवढेच कितकं पण आभार सरांचे. कारण की लई दिवसानंतर आले आणि आमच्या पप्पाला त्यांच्यासोबत भेट दिली आणि देवीचं दर्शन करून पण चालले. तर बघा आता निघालेलेच आहे आणि बाकीचे भरपूर जण आलेले होते सोबत पण.
आणि खरं ना बघा ना किती मस्त म्हणजे असं आनंदाचं आहे. कारण की एवढे मोठे आपल्या घरी येणं, तर पूजा श्रावणाला दोन्ही बाबा तर आलेच होते, पण आता सर सुद्धा आले. आणि कसं आज दुपारी आभाळ पण जास्त येलं होतं आणि ऊन पण जास्त पडलं, तर दुपारचेच भरे आले ते सर ते. तर 1-1:30 वाजता आले आणि आता निघाले. सगळ्यांना नमस्कार पण केला आणि बघा निघालेले आता. कारण की आज सकाळपासून इतकी धावपळ चालू होती आमची, म्हणजे